महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. एका सभागृहाची लांबी 30 मीटर, रुंदी 9.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्ध मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवण्यात असतील तर अशा किती फरशा लागतील हा प्रश्न आहे बघा. एकदम शॉर्टमध्ये सॉल्व करायचा आहे. बघा सभागृहाची लांबी बघा दिलेली आहे. सभागृह म्हणजे लांबी आणि रुंदी दिलेली आहे. मग काय करायचं बघा, लांबी किती आहे 30 आहे लिहून घ्यायचं, गुणिले करायचं, रुंदी किती आहे 9.5 आहे, बरोबर आहे. आता परत गुणाकार करा. आता करायचं का बघा, आता ते जी फरशी आहे ती किती मीटर आहे, अर्धा मीटर आहे. मग किती आहे, लांबीला पण अर्धा बसवावं लागेल, रुंदीला पण अर्धा बसवावं लागेल. मग काय करायचं, अर्धा म्हणजे काय 1/2 असते, बरोबर आहे. अर्धा म्हणजे काय असतं 1/2. मग काय करायचं, जो 1/2 असतो ना, 2 लिहायचं, फक्त 1/1 सोडून द्यायचं आणि इथं 2 लिहायचं, 2 गुणाकार करायचं आणि परत 2 करायचं. कळलं. आता करायचं सर्वांचं गुणाकार करायचं. जर सर्वांचं गुणाकार केलं तर उत्तर काय येतो 1140 येतो, जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल.